रात्रीचे 7:15 वाजलेत आणि आज मंगळवार आमच्या गावचा असते आठवडी बाजार. बाजारातनं मिस्टरांनी बाजार केलाय. फ्लावर, ही मेथीची एवढीशी मोठी भाजी किती रुपयाला आणल्या काही माहीत नाही, पण 2 पेंडीची 1 पेंडी आहे एवढी मोठी भाजी. तशा वरणीच्या शेंगा, खूप छान वरणीच्या आमटी होत्या आणि मस्त टोमॅटो आणि छोटी छोटी वांगी आणि बटाटा असा बाजार आमच्यात केलेला आहे आज. मस्त बाजार आहे. मंगळवारचा बाजार आठवडी आमच्या इकडे असतोय. आणि बघा मेथीची भाजी किती फ्रेश आहे, मस्त आहे एकदम. इकडे चाललं आहे माझं आमटीसाठीची तयारी. सगळेजण या जेवायला. मस्त गरम गरम जेवायचं चालले. संध्याकाळचे 9 वाजले. हे बघा भाजी हरभऱ्याची भाकरी. कोणाकोणाला आवडते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि या सगळेजण जेवायला. रोजच्या ह्या डेली रुटीन मी शेअर करण्याचा प्रयत्न करीन असं मी तुम्हाला आज सांगितलेलं आहे माझ्या छोट्या शॉर्ट मिनी ब्लॉगमध्ये. नक्की प्रयत्न करेन मी तुमच्याबरोबर माझं डेली रुटीन शेअर करण्याचा. कारण एडिटिंग करणे आणि शूट घेणे, एडिटिंग करणे आणि माझं काम आवरणे याच्यात सगळा एवढा वेळ निघून जातो आहे की काम सगळं तसंच राहते. त्यामुळे मी जास्त लक्ष दिलं नव्हतं 1 महिना झालं. आणि यश पण आजारी होता, मी पण आजारी होते, त्यामुळं बऱ्यापैकी दुर्लक्ष झालेलं. या सगळेजण मस्त मस्त जेवायला सगळेजण या. हरभऱ्याची भाजी थंड आहे म्हटल्यानंतर या खायला. शुभरात्री सगळ्यांना. रात्रीचे 9 वाजलेत आणि सगळं आता माझे काम आवरल्याने जेवणाचं ताट बनवून घेतले. ही जाऊबाईने केलेली हरभऱ्याची भाजी, वरण्याची आमटी, देशी वरण्याची असं आहेत बघा. ही वरण्याची आमटी कोथिंबीर घातल्याने थोडंसं कूट घालून थोडीशी पातळ अशी आमटी बनवली. ही साई घेतली मी दुधावरची भाताबरोबर खायला आणि भाकरी. आणि आजच्या ब्लॉगचा मी एंड इथंच करत आहे. या सगळेजण जेवायला मस्त छान छान. आणि इथून पुढं आपण भेटतच राहू रोज. नवीन नवीन माझ्या डेली रुटीनमध्ये काय काय घडते ते मी दाखवीनच तुम्हाला. आणि माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभरात्री सगळ्यांना.